अच्छा. तुम्हाला संडेचं टार्गेट माहिती ना काय करायचं मी सांगतो तुम्हाला. तर सर्कल अँड स्ट्रेट लाईन या दोन्ही टॉपिकचे थिओरिटिकल नोट्स बनवून आणायचे. थिओरिटिकल नोट्स म्हणजे काय की त्यामध्ये जे काही आर्टिकल्स आहेत सर्व आर्टिकल्सचे नोट्स असले पाहिजे. जसं की चलो सांगा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. तर काय असतं इक्वेशन? इफ दिस पॉइंट इज x1 y1, सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट? तर नाही का ॲट पॉईंट x1 y1 टँजंट काय असतो? x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर असतो ना. पॉईंट फक्त बाहेरचा जर का असेल ना तर तो ऑटोमॅटिकली कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट बनतो. हा पॉईंट जर का चुकून x1 y1 हा पॉईंट जर का सर्कलवरतीचा असला असता ना तर या टँजंटचं इक्वेशन बनलं असतं. पण पॉईंट बाहेरचा असेल तर तो बनतो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट. त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जाईल समजा. तर जे सर्व थिओरिटिकल नोट्स आहेत सर्व थिओरिटिकल नोट्सचं एक्सप्लेनेशन डिस्कशन किंवा समजा कोणता आर्टिकल तुम्हाला नाही समजलं तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल तुम्हाला. पर्सनल लेवलवरती 1 to 1 गोष्टी ट्रॅक केल्या जातील. हे होईल संडेला. ठीक आहे. सो संडेपर्यंत हे नोट्स तुम्ही काढू शकता. त्यानंतर नवीन टॉपिक स्टार्ट केला जाईल पॅराबोला. आणि मीन वाईल सर्कलच्या MCQच्या असाइनमेंट्स तुम्हाला करायला सांगण्यात येतील. मग अगेन तेच MCQs आणि त्याचे डाऊट डिस्कशन. चलो आता इतके सर्व पॉईंट्स बाकी. डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स, कॉमन टँजंट्स, अँगल बिटवीन सर्कल्स अँड रॅडिकल ॲक्सिस. ठीक आहे. बहुतेक डिफरंट केसेस ऑफ सर्कल डिस्कस केला होता आपण काल. क्वेश्चन नव्हतं झालं पण. चलो हा घ्या क्वेश्चन. हे बघा दोन सर्कल आहे. एक्सटर्नली टच करताय, इंटरनली टच करताय की इंटरसेक्ट होत आहे की नन ऑफ दिस. एक काम करतो, ही जी दोन सर्कल आहेत पहिल्या सर्कलचं सेंटर इज 6,6. सेकंड सर्कलचं सर्कल इज सेंटर इज -3, -3. ओके. पहिल्या सर्कलचा रेडियस सांगा. √g² प्लस f² मायनस c तर 0 आहे. बहुतेक √72 बनतो हा. √72. चलो दुसऱ्या सर्कलचा रेडियस √18 बहुतेक नाही का. and distance between centers is 6 minus -3 is 9चा square √81 √81. 81 plus 81 means 2 into 81 means 9√2. हे जर का पाहाल तर हा 6√2 बनतो आणि हा जर का पाहाल तर हा 3√2 बनतो बहुतेक. ओय काय रे हा काय करतो? इंटरनल टच एक्सटर्नल टच काय? एक्सटर्नली टच. तुम्हाला हे समजलं की 6√2 प्लस 3√2 इज 9√2. म्हणजे हा प्लस हा या दोघांचा ॲडिशन हा आहे. दॅट मीन्स एक्सटर्नली टच करता. येस सर. कोणी तो टचिंग पॉईंट सांगू शकतो का? येस स्टुडंट्स, टचिंग पॉईंट सांगतात तुम्ही तो. टचिंग पॉईंट सोहम काल अब्सेंट होता का रे? येस सर. एक बघ रेग्युलरली कर. एक्झॅक्टली 6 उठून लेक्चर करायचंच आहे. सवय लावून घे लवकरात लवकर.
ते किती जरी यूट्यूबवरती पाहायचं बोललं ना तर बऱ्याच वेळी मिस करतो आपण. आणि दिवस तुमचा झालाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. 6:10ला सुरूच करायचं आपल्याला. ठीक आहे. हवं तर डायरेक्ट येस उठलं सर. उठलं बसा लेक्चरलाच. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण लेट नका उठू. मुलांना कोणी सांगतं का टचिंग पॉईंट? 0,0. 0,0. ओके, आता 0,0 हे तर हे पण पाहून समजतं. पहा काय इथे कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट आहे का? सो 0,0 टाकलं तर हा सॅटिस्फाय होतो की नाही इक्वेशन? इव्हन इथे पण तर कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट नाहीये. सो 0,0 सॅटिस्फाईज बोथ ऑफ दिस टू इक्वेशन, म्हणजे बाय डिफॉल्ट तोच टचिंग पॉईंट असणार. हे इंटरनल डिव्हिजननी पण येईल, पण नोटीस करून पण येईल. टचिंग पॉइंट इज ओरिजिन. चलो पाहू. कॉमन टँजेंट्स टू पेअर ऑफ सर्कल्स अँड देअर इक्वेशन्स. काय करतो आपण? कॉमन टँजेंटचं इक्वेशन स्टडी करतो. कॉमन टँजेंट हे बघा, दोन सर्कल जर का असे असतील तर दोन सर्कलला किती कॉमन टँजेंट ड्रॉ करू शकतो? 1, 2, 3 आणि 4. समजला आपण? टोटल 4 कॉमन टँजेंट ड्रॉ करू शकतो आपण दोन सर्कलला. कॉमन टँजेंट मीन्स असा टँजेंट जो की दोघांना टँजेंट आहे, असा टँजेंट जो की दोघांनाही टँजेंट आहे तो ऍक्च्युली. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, तो जो बाहेरचा टँजेंट आहे त्याला डायरेक्ट टँजेंट किंवा एक्सटर्नल टँजेंट बोललं जातं, आणि हा जो आतमधला टँजेंट आहे त्याला ट्रान्सवर्स टँजेंट किंवा इंटरनल टँजेंट बोललं जातं. आतमधला टँजेंट जो आहे ना त्याला ट्रान्सवर्स टँजेंट किंवा इंटरनल टँजेंट बोललं जातं. ज्याला ट्रान्सवर्स किंवा इंटरनल टँजेंट. अँड दिस इज डायरेक्ट टँजेंट. चेक करा. हे लक्षात ठेवायला असं च्या पुढे जातो इथे. हा जो डायरेक्ट टँजेंट आहे ना, डायरेक्ट टँजेंट हा वाला, या डायरेक्ट टँजेंटचा लेंथ शोधायचा. हा हा वाला, दिस इज लेंथ ऑफ डायरेक्ट टँजेंट. हाउ टू फाइंड लेंथ ऑफ दिस डायरेक्ट टँजेंट? कसं आहे माहिती का, हे प्रेझेंटेशनमध्ये ऑलरेडी डिस्प्ले होतं की हे लाईन ड्रॉ केलं इथे असं. बट हे थिंक करायचं असतं आपल्याला की मी फक्त एवढंच जर का क्वेश्चन विचारला असता तर क्वेश्चन तिथून सुरू होतो. तर हे तर तुम्हाला इथे हिंट भेटते नाही का. चलो हिंट घेऊन पण करू शकता तुम्ही. चलो करा. वी नीड टू फाइंड लेंथ ऑफ डायरेक्ट टँजेंट. मी तुम्हाला हे सांगतो की गिवन डेटा काय. इक्वेशन ऑफ सर्कल इज गिवन, इक्वेशन ऑफ दिस सर्कल इज गिवन. तुम्हाला समजलं ना, दोन्ही सर्कलचं इक्वेशन दिलं आहे. याचा अर्थ दोघांचे सेंटर पण माहिती आणि दोघांचे रेडियस पण माहिती. पहा, सेंटर ही माहिती आणि रेडियस ही माहिती. Now find equation of, sorry, then find length of direct tangent. We need to find length of direct tangent. मी तुम्हाला इव्हन हे पण सांगतो की हा पण 90 आहे आणि हा पण 90 आहे. आधी व्यवस्थित पहा की शोधायचं काय आपल्याला. आपल्याला लेंथ ऑफ डायरेक्ट टँजेंट शोधायचं, या बाहेरच्या टँजेंटचा लेंथ शोधायचं. ठीक आहे.
एक छोटंसं कन्स्ट्रक्शन सांगतो. हा 90 आहे. किती? 90. ओके. हा जो आहे ना हा वाला टोटल इज R1 अँड दिस इज R2. R1 मधून R2 काढला तर हा तर R1 मायनस R2 राहतो. हा. सो मला असं वाटतं की हा हा आणि हा यांच्यामध्ये पायथागोरस अप्लाय केला पाहिजे या ट्रायंगलमध्ये. येस. असं लिहू शकतो आम्ही C1 C2 चा स्क्वेअर इज इक्वल टू R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर प्लस दॅट डिस्टन्स लाईक त्याचा स्क्वेअर. पायथागोरस. यार हे आणि बहुतेक हे सेम आहे ना, बिकॉज रेक्टँगल आहे. सर्व 90 90 90 दिसतं, रेक्टँगल आहे. सो हे दोन साईड सेमच असलं पाहिजे. सो डी स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज डी स्क्वेअर कॅन बी रिटर्न ॲज और डी कॅन बी रिटर्न ॲज अंडर रूट ऑफ C1 C2 चा स्क्वेअर मायनस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर इज द लेंथ ऑफ डायरेक्ट टँजंट. सेंटर मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर मायनस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर. येस स्टुडंट्स, क्लिअर सर्वांना आहे? चेक करा. पुढे जातो. तो ट्रान्सवर्स टँजंट आहे ना आपला, ट्रान्सवर्स टँजंट. एक काम करूया, इथे मी ड्रॉ करतो. हा. ठीक आहे. हा जो दिसतो ट्रान्सवर्स टँजंट, तर याचा लेंथ आपल्याला शोधायचा. इथून इथपर्यंत सेंटर C1 सेंटर C2 ड्रॉ करतो. 90 90 रिप्रेझेंट करतो. इवन हे पण ड्रॉ करतो. डिस्टन्स बिटवीन सेंटर C1 C2. तुम्हाला समजलं आता शोधायचं काय आपल्याला? हे शोधायचं, हा वाला पोर्शन, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स टँजंट, हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे. पहा काय करू शकतो आपण. अशी एक लाईन ड्रॉ केली तर याला पॅरलल एक्झॅक्टली इकडे अशी एक लाईन. हा पण 90. पहा हा R1 आहे, हा R2 आहे. हा जर का R1 असेल तर मला तर वाटतं हा पण R1च आहे. बहुतेक तुम्हाला समजलं कोणता ट्रायंगल पाहायचा. हा हा आणि हा.
C1 C2चा स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज दिस डीचा स्क्वेअर प्लस R1 प्लस R2चा होल स्क्वेअर. काय रे बरोबर का? C1 C1 C2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर देन R1 प्लस R2चा होल स्क्वेअर. सो डीचा व्हॅल्यू इथून निघू शकतो आणि डीचा व्हॅल्यू म्हणजेच हा ट्रान्सवर्स टँजंटचा लेंथ. So d square can be written as under root of, or d can be written as under root of c1 c2 whole square minus of r1 plus r2 चा whole square. असं. ओके, चेक करा. चलो पुढे जाऊया. आता ब्लँक स्लाइड आहे. तुम्ही ना माईक ऑन करून सर्वांनी नोटबुक बंद करून मला तुम्ही हे सांगा की आपण आतापर्यंत सर्कलमध्ये कोणते कोणते आर्टिकल केलेले आहेत, नाही का? आपण जस्ट थोडीशी लिस्ट बनवूया जे काही तुम्हाला आठवतं. सेंटर रेडियस फॉर्म एकदम स्टार्टिंग पासून सांगाल. ओके, हे पहा, सेंटर रेडियस फॉर्म, ज्याच्यामध्ये सेंटर माहिती असायचं, रेडियस माहिती असायचं, मग त्या सर्कलचं इक्वेशन. देन सेकंड वन जनरल इक्वेशन, डायमीटर फॉर्म, ज्यामध्ये डायमीटरचे एंड पॉइंट आपल्याला माहिती होतं, त्या केसमध्ये सर्कलचं इक्वेशन. नंबर 3 जनरल इक्वेशन. जनरल इक्वेशन बहुतेक एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0 असं असायचं. याच्यामध्ये सेंटर कोण असायचं? -g, -g, -f अँड रेडियस अंडर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर प्लस c -c. चलो, हे झाले इक्वेशन ऑफ सर्कल. यानंतर काही आठवतं? Equation of circle passing through three points. ओके, येस, इक्वेशन ऑफ सर्कल पासिंग थ्रू 3 पॉईंट्स, म्हणजे हे अगेन इक्वेशन ऑफ सर्कलच्या अंडरच आलं. 3 पॉईंटमधून पास होणारं सर्कलचं इक्वेशन, याला एच कॉमा के बोललेलं. हा डिस्टन्स इज इक्वल टू हा डिस्टन्स, याच्याने एक इक्वेशन येतं एच केचं. हा डिस्टन्स इज इक्वल टू हा डिस्टन्स, याच्याने एच आणि केचं दुसरं इक्वेशन येतं. याच्याने के फाइंड करायचा आणि हा डिस्टन्स फाइंड करून रेडियस पण फाइंड करायचा. नंबर 5 Subtending angle theta at the circumference. वा, हे पहा, 2 सर्कल आहे. हा कितीतरी एक अँगल करतो सर्कम्फरन्स वरती. किती अँगल करतो? थीटा, बरोबर. तर हे जे दोन पॉईंट आहेत x1 y1 आणि x2 y2, हे जर का थीटा असा अँगल करत असतील सर्कम्फरन्स वरती, देन व्हॉट इज इक्वेशन ऑफ सर्कल, असा पण क्वेश्चन. कसं केलं होतं कोणी सांगेल? कोणाकोणाला आठवतं? उदय सांग रे, कसं केलं आपण हे सर्कलचं इक्वेशन? कसं शोधलेलं आपण? थीटा अँगल करतो सर्कम्फरन्स वरती, x1 y1 आणि x2 y2. हा सर ते जे 2 लाईन आहेत ना, x1 आणि y1, त्याला x आणि y पकडलं याला तर x त्या आणि y 2 consider स्ट्रेट केलं. लाईन्सचं अँगल बिटवीन थीटा काढायचा होता. अच्छा, म्हणजे याचा स्लोप इज y minus y1 त्या by दोन x minus x1. हा त्याचा स्लोप याचा स्लोप आणि त्या दुसऱ्या लाईनचा स्लोप, आणि त्या दोघा लाईनचा आपल्याला अँगल बिटवीन 2 लाईन्स काढायचा. अँगल बिटवीन 2 लाईन्स इज tan थीटा इज इक्वल टू या लाईनचा स्लोप m1 मायनस ऑफ या लाईनचा स्लोप m2 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ m1 m2. असा आर्टिकल होता तो, ज्यामध्ये मॉड काढल्यानंतर प्लस ऑर मायनस बनायचे 2 इक्वेशन बनायचे.
बरोबर, एक खाली पण एक सर्कल असेल, एक असं खाली एक सर्कल असेल circle. की सेम अँगल तो करेल थीटा. हेच दोन Yes, पॉईंट sir. आहेत जे दोन पॉईंट सेम थीटा अँगल करतात ॲट द सर्कमफरन्स. ठीक आहे, यानंतरचं आर्टिकल. The equation of tangent at point. येस, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1. काय असतं टँजंटचं? एक 2D सर्कल x² + y² इज टू r². So चलो सांगा standard मुलांना. so standard form साठी x(x1) plus y(y1) is equal to r square असतं. ओके, आणि तो दुसरा जर का असेल तर g ब्रॅकेटमध्ये x + x1 प्लस f ब्रॅकेटमध्ये y प्लस y1. c इज इक्वल टू 0. जर का लाईक नॉर्मल फॉर्म असेल तर. यानंतर सर याच्या आधी पॅरामेट्रिक फॉर्म केला होता. बापरे, स्लोप फॉर्म Parametric पॉईंट. form तो पॅरामेट्रिक फॉर्म ह्याच्यामध्ये मिस केलाय. केला आपण, आठवतं का? हो sir. इक्वेशन ऑफ सर्कल इन पॅरामेट्रिक फॉर्म इज इक्वल टू x इज इक्वल टू h प्लस r Plus cos r theta, cos R theta cos theta. y is and equal y to is equal to r k plus k r प्लस r. sin theta. बरोबर. ओके, यानंतर हा केला. Sir, condition of tangency. येस, कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे एखादी लाईन सर्कलला टँजंट आहे की नाही. y इज इक्वल टू mx प्लस c ही लाईन सर्कलला टँजंट आहे की नाही का? -g किंवा -f सेंटर असलेल्या सर्कलला टँजंट आहे की नाही, कसं शोधतो आपण? y इज इक्वल टू mx, c च्या जागी प्लस ऑर मायनस r अंडर रूट 1 + m². m² plus 1. मुलांना हे पाठ पाहिजे. कंडिशन ऑफ टँजन्सीमध्ये सीचा व्हॅल्यू असा असला पाहिजे. जर का सर्कल स्टँडर्ड सर्कल असेल तर, सर्कल जर का स्टँडर्ड सर्कल असेल तर सेंटर 0 0 लिहायला हवा होता मी इथे. x² + y² = r². सर्कल जर का स्टँडर्ड सर्कल असेल तर y इज इक्वल टू mx प्लस c व्हॅल्यू हॅज टू बी प्लस ऑर मायनस r अंडर रूट 1 + m². असं असेल तरच तो लाईन टँजंट असतो सर्कलला. एमची जर का एक व्हॅल्यू टाकाल तर इथे प्लस ऑर मायनस मध्ये 2 येतात, म्हणजे एका स्लोपसाठी 2 टँजंट आहेत. बरोबर. कंडिशन ऑफ टँजन्सीमध्ये आपण हे पाहिलं होतं, सेंटरचा त्या लाईनपासूनचा डिस्टन्स शुड बी इक्वल टू व्हॉट? रेडियस. म्हणजे जनरल सर्कल जरी असेल समजा -g -f सेंटरवाला, तर एखादी लाईन दिली तर ती लाईन टँजंट आहे की नाही हे कशी शोधतो आपण? त्या सेंटरपासून त्याचं डिस्टन्स मेजर करतो आणि आणि रेडियस पण radius. मेजर करतो. जर का ते दोघे सेम असतील तर Tangent टँजंट. आहे. आणि त्या दोघांना सेम केल्यानंतरच सीचा व्हॅल्यू निघतो, मग तीच कंडिशन ऑफ टँजन्सी. चलो यानंतर लोकेशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. ओके, लोकेशन ऑफ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल म्हणजे पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे की वरती आहे. बहुतेक तो पॉईंट डायरेक्टली सर्कलच्या इक्वेशनमध्ये टाकायचा का? येस सर. x² + y² + 2gx + 2fy + c = 0. मला तरी असं आठवतंय की लाईक हा डिस्टन्स मेजर करायचा, हा रेडियसपेक्षा जास्त असेल तर बाहेर. एक्झॅक्टली तो रेडियस इतका असेल त्या पॉईंटचा आणि त्या पॉईंटचा डिस्टन्स तर सेंटरवर सर्कलवरती पॉईंट आहे. इन केस तो पॉईंट चुकून आतमध्ये असेल तर डिस्टन्स कमी असतो रेडियसपेक्षा पण हे सर्व माहिती आहे आपल्याला. पण असं पण एक माहिती आहे की त्या सर्कलच्या इक्वेशनमध्ये पॉईंट टाकला आणि ओव्हरऑल कॅल्क्युलेशन जर का 0पेक्षा जास्त आलं तर बाहेर, लेस दॅन 0 आलं तर आतमध्ये, आणि इज इक्वल टू 0 आलं तर सर्कलच्या वरती असतो तो पॉईंट. चलो पुढे फास्ट. नेक्स्ट आर्टिकल. Tangents from point outside the circle. टँजंट फ्रॉम पॉईंट आउटसाइड दी सर्कल म्हणजे बाहेरचा एक पॉईंट दिला असतो, त्या पॉईंटवरतून सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करायचे आहेत. कोण सांगेल मला? याचं मला प्रोसिजर पाहिजे. अमित माळी, प्रोसिजर आठवते का याची? सांग. बाहेरच्या पॉईंटपासून टँजंटचे इक्वेशन्स फाइंड करायचे आपल्याला, तर कसे काढले गेले पाहिजे टँजंट्स, नाही का? श्रेया. सर
y is equal to mx plus or minus r under root 1 plus m square. हे बघ, हे तर ना ठीक आहे, चल, ही कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे y इज टू एम एक्स प्लस सी, सीची व्हॅल्यू अशी असणे म्हणजे ती टँजंट असणे लाईन, बरोबर. ओके, म्हणजे आपण हे फोर्स करतोय की ती लाईन टँजंट असली पाहिजे सर्कलला. ओके, त्याच्या पुढे सर तो पॉइंट त्या लाईन मध्ये टाकायचा. हा पॉईंट त्या लाईनमध्ये टाकला x1 y1च्या जागी, नाही का. म्हणजे आपण हे फोर्स करतो की हा पॉईंट पण सॅटिस्फाय केला पाहिजे त्या टँजंटला. म्हणजे आपण या पॉईंटमधली टँजंट शोधतोय, असे इनपुट देतो. मग पुढे काय होईल, एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक येईल का? हो सर, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. हा सर, एमची दोन व्हॅल्यू मिळतील इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर. एक व्हॅल्यू एमचा हा टँजंट देईल, दुसरा व्हॅल्यू वरची एमचा हा टँजंट टँजंट एक खालची असं. बरोबर, बरोबर ना. हा आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. ते डायरेक्टर सर्कल म्हणून काही कॉन्सेप्ट आहे का रे कीर्ती? डायरेक्टर सर्कल काय असतं? व्हॉट इज डायरेक्टर सर्कल? सोहम डायरेक्टर सर्कल काय असतं? सांगा मुलांना तर डायरेक्टर त्या सर्कल. पॉइंट पासून टँजंट ड्रॉ केले की मग तो सर्कल बाहेरचा ड्रॉ त्या पॉइंट पासून 90 डिग्री असेल तर दोन टँजंट मधला अँगल. इक्वेशन माहिती आहे तुला काय असतं डायरेक्टर सर्कलचं? इफ इक्वेशन ऑफ इनर सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज टू आर स्क्वेअर. मग डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन माहिती का? तर आठवत नाही. बरं, हे लेक्चर केलं का तू? नो सर. ओके, पण ते कदाचित युट्यूबवरती पण पाहिला नसेल तो, सर फास्ट मध्ये पाहिलं नोट्स नसेल काढलं. नाही सर, काढता येतं. उदय सांग रे, काय असतं इक्वेशन डायरेक्टर सर्कलचं? सार्थकी, इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल? x square plus y square is equal to root 2r the whole square. रूट 2r होल स्क्वेअर. डायरेक्टर सर्कलचा रेडियस हा रूट 2 टाइम्स इनर सर्कलचा रेडियस असतो. हे हवं तर व्हिडिओमध्ये पाहून घ्या तुम्ही, त्याच्यात प्रॉपर एक्सप्लेनेशन पण आहे. ठीक आहे, चलो डायरेक्टर सर्कल नंतर थोडंसं सर फास्ट सांग. आपण डायरेक्टर सर्कलच्या आधी म्हणजे जनरल इक्वेशन ऑफ सर्कल दिली असेल तर त्याच्या टँजंटची इक्वेशन कशी फाइंड करायची ते पाहिलं होतं. बरोबर, तो पण सेम लाईक वाय इज टू एम एक्स प्लस सी करून. मीन्स जनरल इक्वेशन असेल ना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज टू 0. पॉईंट बाहेरचा, या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचं असेल बाहेरून, तर टँजंटचं इक्वेशन तर वाय इज टू एम एक्स प्लस सी करूया आपण पहिले. याच्यामध्ये आपण हे कुठेच फोर्स नाही करत की टँजंटच असली पाहिजे, तर आपण पहिले सीची व्हॅल्यू लिहिली होती. तुम्हाला माहिती ना मुलांना, सीची व्हॅल्यू कशी लिहितो आपण? सेंटरपासून त्या लाईनचा डिस्टन्स मेजर करतो. या लाईनचा सेंटरपासून डिस्टन्स मेजर करायचा आणि त्याला रेडियसशी इक्वेट करायचं. तर मग सीचा व्हॅल्यू मिळतो इन द फॉर्म ऑफ एम. जसं सीचा व्हॅल्यू प्लस ऑर मायनस आर अंडर रूट 1 प्लस एम स्क्वेअर असतो ना, तो तेव्हा असतो जेव्हा सेंटर ओरिजिन असतो. पण सेंटर ओरिजिन नसेल तर सीचा व्हॅल्यू आपल्याला शोधायला लागतं. हाऊ टू फाइंड सी? त्या सेंटरपासून त्या लाईनचा डिस्टन्स शुड बी इक्वल टू रेडियस. या दोघांना इक्वेट केल्यानंतर मग सीचा व्हॅल्यू निघतो आणि तो सीचा व्हॅल्यू इथे ठेवून टाकायचा सरळ. आणि मग त्यानंतर हा पॉईंट पण टाकायचा. मग परत एमच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक येईल, त्याला सॉल्व्ह करा. एमचे दोन व्हॅल्यूज निघतील, एक व्हॅल्यू याच्यासाठी, एक व्हॅल्यू याच्यासाठी. मला वाटतं थांबूया आता, म्हणजे याच्या पुढे पण आणखीन केलेत काही गोष्टी, बट ते तर रिसेंटली केलेत, आठवत असतीलच. हेच केलं ना डायरेक्टर सर्कल नंतर. काय केलं आपण? थोडंसं फास्ट पळवतं. असे काही क्वेश्चन होते डायरेक्टर सर्कल. ओके, देन लेंथ ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट टू दी सर्कल. काय करायचं लेंथ ऑफ टँजंटसाठी? बाहेरच्या पॉईंटपासून सर्कलवरती टँजंट ड्रॉ करायचं. रिपीट करतो मी, बाहेरच्या पॉईंटपासून सर्कलवरती टँजंट ड्रॉ करायचं. सो इट इज लेंथ ऑफ टँजंट
अंडर इक्वेशन मध्ये पॉइंट टाकून त्याचा अंडर रूट करायचा. त्या इक्वेशन मध्येच तो पॉईंट टाकून द्यायचा डायरेक्टली. हा पॉईंट याच इक्वेशन मध्ये टाकायचा आणि त्याचा अंडर रूट करायचं सरळ सरळ. ऑटोमॅटिकली हा लेंथ निघतो तुम्हाला. त्याचं डेरिव्हेशन पण समजलं पाहिजे, पण हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं आपल्याला. हा पॉईंट डायरेक्टली या इक्वेशन मध्येच टाकायचा आणि त्याला अंडर रूट करायचं. ऑटोमॅटिकली लेंथ निघतो. नॉर्मल माहिती ना, नॉर्मल कुठून पास होतो? सेंटर मधून. हा कॉन्सेप्ट यूज करायचा. आता नॉर्मलचा स्लोप दिलेला असतो, बस एवढं लक्षात ठेवा की नॉर्मल सेंटर मधून पास होतो, तर पासिंग पॉईंट माहिती आपल्याला. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट पहा, बाहेरचा पॉईंट x1 y1 आहे. x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर इज इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 y1. बट तो पॉईंट चुकून बाहेरचा निघाला तर टँजंटचं इक्वेशन नाही, कशाचं इक्वेशन निघतं? कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन निघतं. इव्हन याचं पण डेरिव्हेशन लक्षात असलं पाहिजे. अँड देन डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल, हे रिसेंटलीच पाहिलं आपण. अँड देन हे लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट, डायरेक्ट टँजंट अँड ट्रान्सवर्स टँजंट. बरोबर. आता पहा पुढे. सर्कल जर का असे असतील, टच होत असतील एकमेकांना, किती कॉमन टँजंट असतात? हा एक कॉमन टँजंट, हा दुसरा कॉमन टँजंट आणि हा तिसरा कॉमन टँजंट. समजलं का? हो. बरोबर. एकच मिनिट. समजा या सिच्युएशन मध्ये तुम्हाला हा डायरेक्ट टँजंट दिसतो का? डायरेक्ट टँजंट. हा सर. या डायरेक्ट टँजंटचं जर का तुम्हाला इक्वेशन विचारलं तर कसं शोधणार? थिंक करू आपण. चलो, हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ डायरेक्ट टँजंट. हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ डायरेक्ट टँजंट. तर डायरेक्ट टँजंटचं इक्वेशन कसं शोधू शकतो आपण? चलो जरा विचार करू आपण. How to find equation of direct tangent. सेंटर माहिती आहे दोघांचे. हा पॉइंट शोधू शकतो का? हा पॉइंट जस्ट थिंक करतो मी. हा पॉइंट शोधू शकतो का? दोन टँजंट जर का असतील. नाही, दोन टँजंट इंटरसेक्ट होतात माहिती, बट टँजंटचं इक्वेशन माहित नाही ना. पहा, मोठा सर्कल, मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल. बोथ अँगल्स आर 90. बोथ दिस अँगल्स आर इक्वल. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण इक्वल असेल. सो सिमिलर ट्रायंगल वाटतं मला. या पॉइंटला पी बोलतो. कॅन वी राईट C1P by C2P as R1 by R2. C1P हा साइड डिवाइड बाय हा साइड is equal to हा साइड डिवाइड बाय हा साइड. सिमिलर ट्रायंगल, साइड्स आर इन रेशो, लाईक रेशोमध्ये असतात साइड्स. तो वाला कॉन्सेप्ट अप्लाय करतो आपण इथे. तुम्हाला समजलं का काय केलं? येस सर, येस सर. हित क्या किया रे, समझा क्या कुछ? हित तुझे सर्कल के फर्स्ट मतलब 5-6 लेक्चर देखना है पूरा. हाँ यस सर. परत सांगतो पहा मी. हा ट्रायंगल,
आणि हा ट्रायंगल. असे टोटल 2 ट्रायंगल आहेत. बोथ ऑफ these 2 triangles are similar triangle because angles are equal. हा अँगल कॉमन आहे, सो बाय डिफॉल्ट थर्ड अँगल पण सेमच असणार. सो ट्रायंगल्स आर सिमिलर. सो साइड्स आर इन दी रेशो. साइड्स कसे असले पाहिजे? रेशोमध्ये असले पाहिजे साइड्स. मीन्स C1P बाय C2P, C1P by C2P, C1P by C2P is equal to R1 is to R2. Means what? C1P by C2P is R1 is to R2. That means this point divides C1 C2. This point P divides C1 C2 externally in the ratio R1 is to R2. R1 is to R2. म्हणजे दोन्ही सेंटर माहिती असतील तर हा पॉइंट निघाला ऍक्च्युली, आणि तो पॉइंट निघाला तर मग कॉमन टॅन्जंट निघून जाईल. तुम्ही म्हणणार कसं काय? पाना, सरळ साधी गोष्ट. फाइंड इक्वेशन ऑफ टॅन्जंट फ्रॉम पॉइंट. तर बाहेरच्या पॉइंट पासून या सर्कलवरती टॅन्जंट ड्रॉ करा. तर ती टॅन्जंट याला पण टचच होणार याची गॅरंटी आहे, कारण की पॉइंटच आपण असा शोधलाय की त्या पॉइंटवरतून या सर्कलला टॅन्जंट जर का ड्रॉ केला आपण तर बाय डिफॉल्ट तो याला पण टॅन्जंट असणार आहे. सो आर्टिकल कोणता वापरायचा? इक्वेशन ऑफ टॅन्जंट फ्रॉम पॉइंट ऑन दी सर्कल. या सर्कलला टॅन्जंट शोधा किंवा या सर्कलला टॅन्जंट शोधा, दोन्ही गोष्टी सेमच आहेत पूर्णपणे. ठीक आहे. हे डायरेक्ट टॅन्जंट झालं, बाहेरचा टॅन्जंट नाही का. ते ट्रान्सफर्स टॅन्जंट पण आहेच नाही ते शेवटी हावाला. हे पहा, ट्रान्सफर्स टॅन्जंट हा आणि हा होतील ना कुठे इंटरसेक्ट. बाय सिमेट्री ते या लाईनवरतीच इंटरसेक्ट होतात. बरं, याच्यावरती थिंक करा तुम्ही. असं क्लेम करू शकतो का आपण की हा C1 आहे, हा C2 आहे, हा जो पॉइंट आहे. दोन ट्रायंगल पहा ना, हा R1 आहे, हा R2 आहे. मला तर वाटतं हा पॉइंट P आहे. C1P बाय C2P is R1 is to R2 again because angles are 90. These angles are opposite angles, same. हा थर्ड अँगल पण सेमच असला पाहिजे. सो ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल. That means C1P is to C2P. It has to be R1 is to R2. That means this point divides C1 C2 internally in the ratio R1 is to R2. तर मग आता हा जर का पॉईंट मिळाला तुम्हाला तर बस या पॉईंट पासून टॅन्जंटचं इक्वेशन फाइंड करा या सर्कलला. बट तो टॅन्जंट, याला पण टॅन्जंट याची काळजी घेतली आपण ऑलरेडी, बिकॉज पॉईंटच असं शोधलाय की तिथून टॅन्जंट ड्रॉ केलं की संपलं. दोन्ही सर्कलला टॅन्जंट असणारच होतो 100%. बरोबर. मी रब करतो. हा टॅन्जंट कॉमन टॅन्जंट कसं काढणार? हे पहा, हा सर्कल आहे, हा सर्कल आहे. टचिंग, एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तर कॉमन टॅन्जंट किती? 1, 2 आणि हा असा खालती एक तिसरा असतो. बरोबर ना? बरं, तुम्हाला या टॅन्जंटचं इक्वेशन कसं शोधायचं हे ऑलरेडी समजलेलं आहे. भले एक्सटर्नली टचिंग सर्कल असतील तरी शेवटी ॲट द एंड हेच होणार ना शेवटी, की हा R1, हा R2, हा पॉईंट P. तो पॉईंट P हे दोनच ट्रायंगल कन्सिडर करायचे परत. सेम प्रोसेस. दिस पॉईंट P डिवाइड्स C1 C2 एक्सटर्नली इन द रेशो R1 is to R2. तो पॉईंट शोधा, त्या पॉईंटवरून टॅन्जंट ड्रॉ करा. हा टॅन्जंट निघेल, इव्हन हा पण टॅन्जंट निघेल. पण हा टॅन्जंट कसा शोधायचा सांगतो मी तुम्हाला. हा टॅन्जंट याला परपेंडिक्युलर असेल. कोणाला? या लाईनला.
म्हणजे C1 C2चा स्लोप काढा आणि याचा स्लोप निघेल बाय डिफॉल्ट. आणि हा टचिंग पॉईंट तर तुम्हालाही माहिती कसं शोधायचा, बरोबर ना? कसा शोधतो टचिंग पॉईंट? इंटरनल डिव्हिजन. This touching point divides C1 C2 internally in the ratio R1 is to R2. रेडियस आहेत ना ते दोन्ही. सो टचिंग पॉइंट फाइंड करण्याचा हा प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर. चलो, जर का दोन सर्कल्स असे असतील इंटरनली टच होत असतील तर एकच कॉमन टॅन्जंट पॉसिबल आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणती कॉमन टॅन्जंट पॉसिबल नाही आहे. आणि इव्हन या पण कॉमन टॅन्जंटचं इक्वेशन आपण आरामात शोधू शकतो. दिस इज C1, दिस इज C2. C1 C2 काढायचा. C1 C2 ला हा परपेंडिक्युलर, या पॉइंट पासून टचिंग पॉइंट पासून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करायची. वर्टिकल मीन्स लाईक C1 C2 ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, ती असते कॉमन टॅन्जंट. हा पॉइंट कसा शोधायचा, कोण सांगेल? हाऊ टू फाइंड दॅट पॉइंट? External division. External division, because this point divides C1 C2 Externally. The ratio R1 is to R2. in the ratio R1 is to what? R2. R2. हा पॉइंट एक्सटर्नली डिवाइड करतो C1 C2 ला इन द रेशो R1 is to R2. ओके, ते कॉमन टॅन्जंट, तेच एक्सप्लेनेशन आता आपण जे दिलं ना सर्व. ओके, यानंतर एक दोन आर्टिकल राहतात. मला वाटतं जास्त हेवी नको बनवायला. आता 2 दिवसात 2 आर्टिकल. एक अँगल बिटवीन सर्कलचा आर्टिकल आहे अँड एक आर्टिकल आहे रॅडिकल ॲक्सिसचा अँड कॉमन कॉर्ड. 3च आर्टिकल राहतात बस. मे बी झालं पॉसिबल तर उद्या पण होऊ शकतं. आणि यानंतर हे सर्व थेरॉटिकल कॉन्सेप्ट झालं, बट न्यूमरिकल करायला लागतात, कारण की थेरॉटिकल कॉन्सेप्ट अप्लाय केल्यानंतरच ते लॉंग टर्ममध्ये लक्षात राहणार. सो न्यूमरिकलची गरज आहे. तर मी तुम्हाला काय करेन सर, आपण संडेला भेटू ना, तर तुमच्याकडे जे बुक्स असतील ना, संगीतचं बुक रेफर करायचं. संगीतचं JMNचं बुक सध्यासाठी रेफर करायचं. ज्या कोणत्या बुक्स असतील त्या घेऊन या. मी तुम्हाला थोडंसं टिक करून देतो की कोणते न्यूमरिकल्स तुम्हाला करायचे ते. तर याची डीबीपी नाही आहे का? काय झालं? याची असाइनमेंट नाही आहे ना, आहे याची पण असाइनमेंट आहे. ओके, इव्हन त्या असाइनमेंटमधून केलं तरी चालतं बरं, तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पहा, मी काल तुम्हाला एक इमेज पाठवलेला. हे रेडवाले जे टॉपिक्स आहेत ना, हे तुमचे 15 फेब्रुवारीपर्यंत होऊन जातील. सांगतो कसं टार्गेट आहे. हायपरबोलापर्यंत डिसेंबर एंड. ओके, या हे डेट्स नका पाहू, हे लाईक तुमच्यासाठी नाही येत आहे. हायपरबोला हा डिसेंबर एंडपर्यंत होऊन जाईल, या डिसेंबर एंडपर्यंत. त्यानंतर पहा, आता सर्कल चालू आहे. 1.5 वीकमध्ये जरी एक टॉपिक बोलला तरी पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. 1 वीकमध्ये एक संपला, 3 वीकमध्ये संपतात, बट 4 वीक 4th वीक एक्स्ट्रा पकडतो. सो हे चालेल आपलं डिसेंबर एंड. देन मंथ ऑफ जानेवारी अँड 15 दिवस फेब्रुवारीचे. याच्यामध्ये हे चॅप्टर्स: वेक्टर, 3D जॉमेट्री, प्रोबॅबिलिटी अँड परम्युटेशन कॉम्बिनेशन. ओके, एवढे टॉपिक्स होतील आपले. त्यातला प्रोबॅबिलिटी त्या टाईमला आपलं ऑफलाईनमध्ये पण चालेल बरं. ऑफलाईनचा सपोर्ट मिळेल प्रोबॅबिलिटीमध्ये. P&C तर आधी झालं, बट ठीक आहे, त्यांचं झालं नाही, त्यांचं होऊन जाईल परत. सायमल्टेनियसली, साईड बाय साईड. सायनी सर तुमचे हे टॉपिक्स घेतील, हे 5 टॉपिक. टॉपिक्स अशी अरेंज केली गेलेली आहेत की
इथला सिलेबस थोडंसं फास्ट चालेल. सो आम्ही दोघे पण ॲट अ टाइम फास्ट नाही शिकू शकत, नाही का. सो आता जर का समजा मी तुम्हाला फास्ट कवर करून देत असेल हा सिलेबस इथे, तर इथे थोडेसे कमी टॉपिक्स ठेवलेत. डेली बेसिसवरती एक लेक्चर असेलच तुमचं, सायनी सरांचं पण फेब्रुवारी मिडपर्यंत. पण टॉपिकचं काउंट थोडंसं कमी असेल आणि त्याच्यामध्ये पण फंक्शन बहुतेक झाला ना तुमचा, ऑलमोस्ट झाला. त्यानंतर हे जे 2 टॉपिक्स आहेत, लिमिट्स आणि कंटिन्युटी, यामध्ये जर का तुम्ही कन्सिडर कराल तर असे काही खूप नवीन कॉन्सेप्ट्स नाही आहेत जेईमध्ये, पण न्यूमरिकल्स आहेत. सो याच्यामध्ये न्यूमरिकलचं जास्त प्रॅक्टिस होईल लेक्चरमध्ये, बरं. म्हणजे तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा काही गोष्टी करण्याचा लोड नसेल, सेल्फ स्टडीचा लोड जास्त काही नसेल. लेक्चरमध्ये जास्त गोष्टी रटून दिल्या जातील आणि थोडंसं लाईक स्पीड थोडंसं स्लो असेल, कम्पॅरेटिव्हली स्पीड थोडंसं स्लो असेल, म्हणजे लोड नाही ना प्रिपरेशनमध्ये. अँड देन सिक्वेन्स सिरीज अँड देन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिक्वेन्स सिरीजचा पण एक बेसिक आयडिया आहेच. क्वाड्रॅटिक इक्वेशन फक्त थोडं बहुत नवीन असेल. सो 1, 2, 3 आणि 4 याला पण एकच टॉपिक कन्सिडर करा, कारण की हे लिमिट्स पण झालं, कंटिन्युटी पण झालं आपलं, बस न्यूमरिकल आहे त्याच्यामध्ये. सो इथून पुढे 3 टॉपिक, बरोबर, 2.5 महिन्यामध्ये, जे की लाईक डिसेंट काउंट आहे, आरामात होऊ शकतो. सो तुम्ही कन्सिडर कराल तर हा ऑलमोस्ट 50% सिलेबस आहे, ऑलमोस्ट 50%. तुम्ही हे बघू शकता इथेच, रेडवाला आणि बाकी कलरवाला जर का चेक कराल तर ऑलमोस्ट 50% तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर मॅथमॅटिक्सचा स्पीड थोडंसं स्लो डाऊन करू. मग नंतर ही जी टॉपिक्स आहेत ही हळूहळू घेऊ आणि त्यावेळी फिजिक्सचा लोड वाढवू. ओके, मग तुमचे फिजिक्सचे 2 लेक्चर सुरू होतील. मग मॅथमॅटिक्सचं काय करू आपण, की जे नवीन टॉपिक आता शिकवेन त्यावेळी आपण तर ते तिथेच पाठ करून देण्याचं आपलं टार्गेट ठेवू. आणि जे प्रिव्हियसली कवर्ड टॉपिक्स आहेत त्यांच्या आपण टेस्ट कंडक्ट करू. टेस्ट आत्ताही होतील, पण रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी टेस्ट वगैरे, वीकमध्ये 1 दिवस आधीच्या टॉपिक्सचे रिव्हिजन, अशा काही गोष्टी रन करू. तर हे असं प्लॅन आहे. ठीक आहे, सेशन क्लोज करतो मी. बस तुम्ही इनलाईन राहा सिलेबसची, टाईमलाईनशी आणि प्लॅनशी. तर ज्या गोष्टी आत्ता इथे कवर होतात ते तुमच्या पण कवर झाल्या पाहिजे. असं नको की कोणता कॉन्सेप्ट लाईक तुम्हालाच नाही येत. ठीक आहे, तर ज्यांचे समजा नोट्स वगैरे प्रॉपर झाले असतील काढून, तुम्हाला तो हा माहितीच असेल ॲक्च्युली प्लेलिस्ट.